नमस्कार सोलापूर। सध्या आपण लोकप्रवाह मीडिया तिरे या गावामध्ये आहे। तिरे गावच्या पुलावरती आपण इथं थांबलेलो आहे। आपण पाहतात माझ्या पाठीमागं जी सीना नदी आहे ती दुथडी भरून वाहत आहे। त्याच पद्धतीनं या सीना नदीने आपले पात्र सोडलेले आहे। आणि आपण जर आजूबाजूला पाहिलं, माझ्या डाव्या हाताला जर पाहिलं तर या ठिकाणी काही मंदिरं आणि काही घरं, त्याच पद्धतीनं बँका, त्याच पद्धतीने मेडिकल, हे सर्व या ठिकाणी पाण्याखाली गेलेलं चित्र आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। हे अत्यंत भयानक असं परिस्थिती आहे। त्याच पद्धतीनं हे जे आजूबाजूचे तिरे गाव असेल किंवा इतर गाव असतील त्यांचे जे अंत्यविधी केला जातो, तो स्मशान भूमी जी आहे ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाण्याखाली गेल्याचं दिसत आहे। ते शेड जे आपल्याला दिसत आहे ते स्मशानभूमीचं शेड आहे। जर या ठिकाणी एखादी कुणी मृत्यू जर पावला तर अशात तर या ठिकाणी त्यांचा अंत्यविधी करण्याचा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो। त्याच पद्धतीने ही जर नदीचं पात्र जर आपण पाहिलं तरी अत्यंत रौद्र रूप आहे। ते पाणी ज्या पद्धतीने या ब्रिज खाली जात आहे, आम्ही ज्या ब्रिजवर उभा आहोत त्या ब्रिजच्या जवळजवळ जवळपास ते टच झालेलं पाणी आहे। आणि काही तासामध्ये म्हणा, जर हा विसर्ग चालूच राहिला तर हा जो ब्रिज आहे आपण थांबलेला, तो ब्रिज सुद्धा या ठिकाणी पाण्याखाली गेल्याचा दिसून येईल किंवा जाईल। त्याच पद्धतीने या ठिकाणी नागरिक सुद्धा या ब्रिजवरती उभा राहून या ठिकाणी या पाण्याचं जे रौद्र रूप आहे ते पाहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे, परंतु हे धोकादायक आहे। अशा पद्धतीने नागरिकांनी या ठिकाणी थांबू नये। त्याच पद्धतीने प्रशासनाने सुद्धा या ठिकाणी काही सुरक्षा रक्षकाची तैनाती करून या ठिकाणचे जे नागरिक आहेत किंवा जे लहान मुलं आहेत त्यांना या ठिकाणी बाजूला करण्याचा प्रयत्न केला जावा। कारण या ठिकाणी हा जर विसर्ग जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत ही जी पूर परिस्थिती आहे, महापुराची परिस्थिती आहे, ही अशा पद्धतीनंच चालू राहील। आपण पाहत आहोत की ही सीना नदी नेहमी कोरडी असते, कमी पाणी असतं आणि अशा पद्धतीने ज्या खालचा जो छोटा दगडी पूल असतो तिथपर्यंतच पाणी असतं, परंतु हा जो मोठा ब्रिज करण्यात आलेला आहे ब्रिज पर्यंत हे पाणी आता येऊन राहिलेलं आहे। आणि या पाण्यामुळं सोलापूर कोल्हापूर जो महामार्ग आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। त्याच पद्धतीने सोलापूर पुणे जो महामार्ग आहे, ही सीना नदी लांबोटी पुलाजवळ जाते, त्या लांबोटी जवळ सुद्धा अशा पद्धतीची परिस्थिती आहे। यापेक्षाही जास्त पाणी असून ते ब्रिजवरनं वाहत आहे, त्यामुळे त्या ठिकाणची वाहतूक सकाळपासून बंद ठेवण्यात आलेली आहे। त्याच पद्धतीने सोलापूर विजयपूर जो महामार्ग आहे तो सुद्धा त्या ठिकाणी बंद करण्यात आल्याचं माहिती प्रशासनाने दिली आहे। त्याच पद्धतीने या मार्गावरची वाहतूक या ठिकाणी बंद करण्यात आहे। तरी सोलापूर शहरातील जिल्ह्यातील नागरिकांनी सावधानगिरी बाळगावी असं लोकप्रवाह मीडियाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे। लोकप्रवाह मीडियासाठी संतोष गायकवाड सह सचिन गायकवाड।